युअर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आपल्या आजच्या महत्त्वाच्या आणि रिक्वेस्टेड व्हिडिओला सुरुवात करूयात। सो बघा, खरं तर आपण ड्रेस क्लास चालू केलेला आहे आणि आज आहे आपला फ्री ऑनलाईन ड्रेस क्लासचा 6वा दिवस। सो बघा, मग बोल करता 5 दिवस झालेले आहेत आणि ह्या 5 दिवसात आपण खूप काही महत्त्वाच्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत। सो इन शॉर्ट मध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत सो ते मी तुम्हाला सांगते, जेणेकरून पुढच्या शिकण्यामध्ये तुमची लिंक लागेल। त्याचबरोबर जर एखादा टॉपिक तुमचा या क्लासमधला मिस झालेला असेल तर लिंक मी सगळ्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे प्लेलिस्ट करून देते। त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला आतापर्यंतचे सगळे ड्रेस क्लासचे व्हिडिओज मिळून जातील, जेणेकरून तुम्ही तुमच्या टाइमनुसार घर बसल्या ड्रेस शिकू शकतात आपला हा क्लास जॉईन करून। ठीक आहे, सो चला बघा, मग खरं तर पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की या क्लासमध्ये आपण काय काय शिकणार आहोत, मग कुठले कुठले पॅटर्न शिकणार आहोत आणि ते वहीत कसं लिहून ठेवायचं वगैरे सगळं इन डिटेल मध्ये। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण घेतलं होतं की जर सपोज कस्टमरनी त्यांच्या मापाचा ड्रेस दिला तर ड्रेसवरून परफेक्ट मापे कशी घ्यायची ते सुद्धा कमीत कमी टाइम मध्ये, तर हा टॉपिक सुद्धा आपण कव्हर केलेला आहे। ऍक्च्युली कसं आहे ना की ड्रेसवरून माप घेणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं ज्या पद्धतीने बॉडी मेजरमेंट घेणं गरजेचं असतं। कारण की कस्टमरकडे 2 ऑप्शन असतात, एक तर ते आपल्याकडे ड्रेस देतात मापाला किंवा ते म्हणतात की बॉडी मेजरमेंट घ्या, म्हणजे अंगावरून माप घ्या। सो दोन्ही पण परफेक्ट कसे घ्यायचं हे खूप महत्वाचं आहे। ही पहिली स्टेप आहे, ही जमली तर पुढची जमेल, त्यामुळे आपण आधीच हे कव्हर केलेलं आहे। सो मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ड्रेसवरून मापे कशी घ्यायची, त्याचबरोबर बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं, तर हे दोन्ही टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत। खरं तर ड्रेसवरून माप घेणं आणि बॉडी मेजरमेंट घेणं त्याच्या कटिंग मध्ये ना थोडासा फरक आहे, लुजिंग मार्जिंग मध्ये। सो ते पुढे तुम्हाला हळूहळू समजेलच। त्यानंतर आपण जे काही ड्रेसवरून मापे घेतलेली होती तर ती मापे टाकून आपण एक ड्रेस कटिंग केलेला आहे। सो तो जो काही ड्रेस आहे तर खरं तर तो आपण अस्तरचा ड्रेस घेतलेला आहे। सो अस्तरवर कसं मार्किंग कटिंग करायचं, गळा रुंदी, शोल्डरचं मेजरमेंट, कॅल्क्युलेशन कसं करायचं, ते कसं टाकायचं हे आपण इन डिटेल बघितलेलं आहे। आणि त्यानंतर जो काही आपण अस्तरवर कटिंग केलेलं आहे तर कटिंगचा पार्ट ठेवून मेन फॅब्रिक कसा कटिंग करायचं तर हे देखील आपण बघितलेलं आहे आणि हे सुद्धा मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। एवढंच नाही तर त्याच्या नेक्स्ट दिवशी आपण जो काही कटिंग केलेला ड्रेस होता तो संपूर्ण स्टिच केलेला आहे। मग गळा फिनिशिंग सहित कसा रेडी करायचा, तो कसा स्टिच करायचा, शोल्डर कसं जोडायचं, बाही कशी जोडायची, फिटिंग कशी टाकायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साईड कट किती उंचीवर घ्यायचा आणि ते कट कसे स्टिच करायचं। सो हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपले हे क्लासेस अटेंड करून इझिली ड्रेस स्टिच करता यावं। आणि आय होप सो बऱ्याच जणींनी आतापर्यंत ड्रेस स्टिच केलेला असेल, जर कोणी केला नसेल अजून तर करून बघा, फिटिंगला कसा बसतोय सांगा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। ठीक आहे, सो बघा, मग त्याचा पुढचा टॉपिक आज आपण घेणार आहोत तो म्हणजे सलवार, साधी सलवारची कटिंग। तर बघा, साधी सलवारची कटिंग कशी करायची हे खूप इम्पॉर्टंट आहे। खरंच आपण ह्या क्लासमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे सलवार पॅन्ट शिकणार आहोत, बट बेसिक आहे आपली साधी सलवार। ती जरी आली तरी बरंचसं पुढचं कॅल्क्युलेशन आपल्याला इझी होतं खरं तर, त्यामुळे मग आज आपण पहिल्यांदा साधी सलवार साधा ड्रेस घेतलेला आहे। असं बघा, मग साधी सलवारची उंची कशी टाकायची, कॅल्क्युलेशन करायचं कसं, नेफा। ऍक्च्युली काय झालं की ज्यावेळेस मी ड्रेसवरून मापे घ्यायचे त्यावेळेस खूप साऱ्या कमेंट्स आल्या खरं तर त्यावेळेला की नेफा कसा घ्यायचा, तर नेफा कसा घ्यायचा खरं तर त्याचं कॅल्क्युलेशन असतं। सो ते सुद्धा मी तुम्हाला अगदी डिटेल सांगणार आहे की किती लुजिंग ऍड करायचं, कुठं कसं किती मार्जिन ऍड करायचं, आपण वरती पट्टी फोल्ड करतो त्यासाठी किती इंच घ्यायचं, खालच्या बॉटम साठी किती घ्यायचं, बॉटम कसा रेडी करायचा, कॅनव्हास पट्टी टाकून आपण हा बॉटम छान असा प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी करणार आहोत, तर तो कसा रेडी करायचा, माप कशी टाकायची, कटिंग कशी करायची हे सगळं डिटेल सांगणार आहे। साईड खालचा पार्ट कट झाल्यानंतर नेफा किती इंचाचा घ्यायचा, तो कसा कटिंग करायचा, आपल्याकडे जास्तीत 2 ते 2.5 मीटर कपडा असतो ज्यावेळेस आपण रेडीमेड ड्रेस मटेरियल घेतो। सो तेवढ्या कपड्यामध्ये आपली पॅन्ट कशी बसवायची तर हे सगळं इन डिटेल सांगणार आहे, म्हणजे अगदी सावकाश सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं कॅल्क्युलेशन सहित प्रॉपर फिनिशिंग वगैरे सगळं येण्यासाठी कशा पद्धतीने कटिंग करावी सो हे सांगणार। बऱ्याचदा काय होतं, पॅन्ट घातल्यानंतर पाठीमागून वरती खेचली जाते, ती उचलली जाते, सो तसं होऊ नये त्यासाठी काय काय करायचं सो हे सगळं डिटेल सांगणार आहे। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून
परफेक्ट अशी साधी सलवारची कटिंग कशी करायची तर हे सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. मग इथे तुम्ही बघू शकता की जो काही मापाचा ड्रेस होता तर त्याचा जो काही मापाची सलवार होती तर त्यावरून ऑलरेडी आपण इथे माप घेतलेली आहे. आणि जर का तुम्हाला कोणाला मापाच्या जी काही सलवार आहे त्यावरून कशी मापं घ्यायची हा जर व्हिडिओ बघायचा असेल, त्याचबरोबर टॉपसाठी कशा पद्धतीने मापं घ्यायची तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून ते व्हिडिओ बघून तुम्हाला मापाच्या ड्रेसवरून किंवा ड्रेस कस्टमरचा जो असेल त्याच्यावरून मापं कशी घ्यायची तर हे सहज लक्षात येईल. ठीक आहे, चला मग आता आपण आपल्या सलवारच्या कटिंगला सुरुवात करूयात. तर त्यासाठी जी काही मापं लागतात तर ती ऑलरेडी आपण इथे घेतलेली आहे. तर बघा याची जी काही उंची आहे ना तर ती आहे इथे 38.5. तर त्यामध्ये आपण 1.5 इंच मार्जिन ॲड केलेलं आहे. तर ते टोटल किती झालं 40. ठीक आहे, त्यानंतर जी काही सलवार आहे तर त्याचा जो काही सीडघेरा आहे तर तो आहे 21. एक साईडने 21 अधिक 21 म्हणजे पूर्ण किती झाला मग तो 42 आणि 2 इंच मार्जिन असं टोटल किती झालं मग 44. आणि त्यानंतर याचा बॉटम आहे 12. आता मी तुम्हाला याची कॅल्क्युलेशन कशी करायची हे सांगते. आता बॉटम जो आहे तर ते डिवाइड बाय 2 करायचं म्हणजे त्याचं निम्म ते किती झालं 6. आता पहिला पॉईंट आहे आपला तर तो म्हणजे उंची. तर ही जी काही सलवार आहे तर त्याची पूर्ण जी काही उंची आहे तर ती आहे 38.5. आता सगळ्यात पहिला पॉईंट की जी काही पूर्ण उंची आहे त्यामधून तुम्ही नेफासाठी 7 इंच वजा करायचे आहे, कारण नेफा आपण सेपरेट कटिंग करत असतो आणि खालचं सेपरेट, त्यामुळे मग त्यातून 7 वजा करायचं. आता 38.5 मधून 7 इथे आपण वजा करणार आहोत तर ते किती झालं मग 31.5. ठीक आहे, आणि आता जे काही येईल म्हणजे पूर्ण उंचीतून 7 वजा केल्यानंतर जेवढं येईल त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन ॲड करायचं असतं. ही स्टेप आहे, ह्या स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करायचं आहे. मग ते टोटल किती झालं इथे ॲक्च्युली 33 झालं. 32 आणि 1 31 आणि 1 32 आणि वरचा हाफ म्हणजे टोटल 33. मग आपली उंची किती झालेली आहे 33. मार्जिन धरून आणि नेफा पट्टी सोडून नेफा 7चा वेगळा कटिंग करायचा. आता उंचीचा खालचा पार्ट झाला 33 इंचाचा, त्यानंतर नेफा आहे 7चा, पण तो कटिंग किती काचा करायचा तर ते मी तुम्हाला सांगते आणि नेफासाठीचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. आता नेफा आपला डिपेंड आहे सीडघेरवर आणि नेफ्याच्या उंचीवर. तर नेफ्याची उंची तर 7च असते कुठलीही साईज असो. ठीक आहे, सीडघेर कितीही असो. आणि त्यानंतर आता नेफामध्ये आपल्याला मार्जिन ॲड करायचं असतं. तर नेफामध्ये आपण इथे म्हणजे नेफ्याची उंचीमध्ये तर 2 इंच मार्जिन ॲड करणार आहोत. मग टोटल किती झालं ते 9. म्हणजे बघा इथून इथपर्यंत आपण घेणार आहोत 9. आणि हे डबल फोल्ड कपडा असतो हा लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर जे काही सीडघेर आहे तर ते आहे 21 आणि त्यामध्ये आपण 2 इंच मार्जिन ॲड केलं होतं. ठीक आहे, तर म्हणजे 1-1 लागतं दोन्ही साईडनी. म्हणजे मग आपल्याला किती कटिंग करायचं आहे ते जे काही पूर्ण आहे ना 21 आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिन म्हणजे 22चं. ठीक आहे, दोन्ही साईडनी 22 पाहिजे नाही आपल्याला. ठीक आहे, म्हणजे दोन्ही तर ॲक्च्युली आपण डबल फोल्ड करूनच कटिंग करणार आहोत. तर अशा पद्धतीने उंची आणि नेफाचे कॅल्क्युलेशन आहे. बॉटमचं तर काही नाही, आपण बॉटम डायरेक्ट निम्म म्हणजे 12च्या निम्म 6 टाकणार आणि मग मार्जिन ॲड करणार आहोत. ठीक आहे, तर बघा मग नक्कीच लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने सलवारसाठी कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता ही जी काही कॅल्क्युलेशन केलेलं आहे आपण किंवा जी काही मापं घेतलेली आहे सलवारवरून तर ती टाकून आता कटिंग कशी करायची तर ते मी तुम्हाला सांगते. तर बघा इथे डबल फोल्ड ऑलरेडी कपडा आहे आणि तो आपल्याला अजून एकदा इथे फोल्ड करायचा आहे, कारण की इथे आपल्याला 4 पदरी कपडा लागणार आहे. म्हणजे बघा टॉपची कटिंग केली तर त्यावेळेससुद्धा आपल्याला 4 पदरीच कपडा लागत होता आणि सलवारच्या कटिंगसाठी सुद्धा आपल्याला 4 पदरी कपडा लागणार आहे. तर बघा मग मी 4 पदरी इथे घडी घालून घेतलेली आहे. एकदम परफेक्ट बरोबर व्यवस्थित प्रेस करायची, कमी जास्त वगैरे शक्यतो होऊ देऊ नका. आणि बंद बाजू जी आहे तर ती मी माझ्या साईडनी घेतलेली आहे आणि बंद बाजूच्या साईडनी आपल्याला टाकायची आहे उंची. आता ती उंची कशी नेफा पट्टी कटिंग करून जसं मी तुम्हाला आता कॅल्क्युलेशन सांगितलं सेम तसंच. ठीक आहे, फक्त घडी प्रॉपर काटोकाट घालून घ्यायची आहे. एखादा पदर कमी जास्त किंवा आतला थोडासा लूज असं होऊ देऊ नका. ठीक आहे, आता बघा मग सगळ्यात आधी बंद बाजूच्या साईडने आता आपण टाकणार आहोत याची सलवारची उंची. ॲक्च्युली बघा आता पूर्ण टेबलवर ही सलवार पुरत नाही आहे म्हणजे व्हिडिओमध्ये सुद्धा, बट मी तुम्हाला सांगण्याचा तरी प्रयत्न करते. तर बघा आता बंद बाजूच्या स्टार्टिंगपासून म्हणजे वरून आपण डायरेक्ट टेप ठेवणार आहोत. इथून अर्धा इंच थोडंसं मी वरती सोडून दिलेलं आहे मार्जिनसाठी आणि त्यानंतर आपण जे काही कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्यानुसार इथे आता मार्किंग करणार आहोत. तर बघा 1.5 इंच मार्जिन आपण ॲड केलेलं होतं आणि ते टोटल झालेलं होतं 33. ठीक आहे, तर आपण इथे डायरेक्ट 33ला आता मार्किंग करून घेऊयात. तुम्ही आधी 31.5 आपलं कॅल्क्युलेशन आहे ते आणि पुन्हा पुढे 1.5 इंच मार्जिन असं सुद्धा करू शकतात, तुम्हाला जसं इझी वाटेल. पण मी मार्जिन पकडूनच डायरेक्ट इथे 33.5ला मार्किंग
करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे बघा, म्हणजे 33च होतं पण मी अजून अर्धा थोडा एक्स्ट्रा घेतलं कारण की बॉटम पट्टीमध्ये वगैरे थोडंसं जाऊ शकतं, मग ते कमी पडण्यापेक्षा मग अर्धा इंच थोडं एक्स्ट्रा म्हणून 33.5. आता तिथे मार्किंग केल्यानंतर डायरेक्ट शेवटच्या एंडला म्हणजे बंद बाजूच्या साईडने उंची टाकायची आणि त्याच्या समोरची जी काही बाजू आहे जी ओपन आहे त्या बाजूने आपल्याला जवळजवळ 8 इंचाला मार्किंग करायची आहे. पण ती मार्किंग कशी करायची, आता वरचं जे काही अर्धा इंच आहे तर ते सोडून आपल्याला ॲक्च्युली टेप ठेवायचं आहे आणि 8 इंचाला आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. तर बघा मग मी आता ते थोडंसं खाली इथे ओढून घेते म्हणजे तुमच्या ते जरा लक्षात येईल की कशा पद्धतीने मार्किंग करायची आहे. ते हे बघा इथून 8ला मार्किंग करायची आहे, लास्टलाच डायरेक्ट लास्ट पॉईंटलाच वरती अर्धा इंच सोडून दिलेला आहे. ठीक आहे. आणि आता जिथे 8ला मार्किंग केले तर त्याच्या खाली आपल्याला दीडच्या अशा 2 मार्किंग करायच्या आहे. ठीक आहे. हे बघा इथून आता लास्टला इथे मी 1.5, आता ॲक्च्युली ते व्हिडिओत कट झालं पण 1.5 आणि पुन्हा त्याच्या खाली 1.5 अशा मी 2 मार्किंग करून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला बॉटमची मार्किंग करायची. तर इथे बॉटम आहे 6चा, मी मार्किंग करताना 6.5ची मार्किंग करते. ॲक्च्युली आपले 1 इंचाचं बॉटम पट्टी येणार आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण एक मार्किंग करूयात आणि त्याच्या खाली पुन्हा अर्धा ते 1 इंच एक्स्ट्रा पकडून मार्किंग करूयात. ठीक आहे. तर मग मी काय करते बघा, आता इथून 1.5ला मार्किंग करते वरच्या साईडला पुन्हा आणि तिथे मग आता इथे 6.5चं बॉटम पट्टीची मार्किंग करते. ॲक्च्युली 6 आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आणि मग खाली 7.5ला मार्किंग करते म्हणजे 1 इंच 7.5 अजून 1 इंच ॲड म्हणजे वरती 6.5 आणि खाली 7.5 अशा पद्धतीने. ठीक आहे. आता हे जे काही आपण बॉटमची मार्किंग केलेली आहे तर हे दोन्ही बॉटम आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे साईडनी. तर ते कसे जॉईन करायचे तर ते मी तुम्हाला सांगते. ॲक्च्युली त्याच्या आधी आपल्याला जी काही आपण मार्किंग केलेली आहे वरच्या साईडला 6.5ची तर तिथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर बघा मी इथे ॲक्च्युली टेपच्या साह्याने एक लाईन ड्रॉ करून घेते. ठीक आहे. आणि आता बघा मग याचा पॉईंट कसा आहे ना तर इथे आहे हा असा तिरका आपल्याला जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता काय करायचं, जो काही वरचा पॉईंट आहे तो आपल्याला जिथे 1.5ला आपण मार्किंग केली होती पहिली तिथे आपल्याला तो मॅच करायचा आहे आणि दुसरा पॉईंट दुसऱ्या 1.5 इंचाला. हे बघा इथून ह्या पद्धतीने गोलाकार आपल्याला शेप द्यायचा आहे, असा तिरका गोलाकार बरोबर त्या लाईनला मॅच होईल असा आणि त्यानंतर पुन्हा खालचा गोलाकार खालच्या 1.5 इंचाला मॅच होईल त्या पद्धतीने. हे बघा तर ह्या जो काही कर्व आहे ना त्याची तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. एका याच्यात तुमच्या लगेच लक्षात येईल असं नाही आहे. पण बघा बॉटमची मार्किंग झाली आणि तिकडचं 1.5 इंचाला बरोबर तेवढं मार्जिन ठेवून आपण इथेही गोलाकार शेप देऊन मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता बघा आपली परफेक्ट अशी सलवारची मार्किंग इथे झालेली आहे. तर आता आपल्याला कटिंग कशी करायची तर ते मी तुम्हाला सांगते. तर आपण बघा जी काही बॉटमची आपण मार्किंग केलेली आहे ना तर तिथूनच डायरेक्ट आपल्याला कटिंगला सुरुवात करायची आहे. तर बघा इथून मी हे व्यवस्थित पकडून घ्या फक्त, कारण की तिथे थोडीशी घडी आहे त्यामुळे मग ती मी व्यवस्थित करून या पद्धतीने जी मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच बघा इथे कटिंग करून घेते. त्यानंतर जो काही मार्जिन पकडून आपला जो काही शेप आहे ना तर त्यावर आपल्याला कटिंग करायची आहे आणि त्याच्या आतला जो काही शेप आहे तर तो आपला परफेक्ट फिटिंगचा शेप आहे. ठीक आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे सो हा लक्षात राहू द्या. तर बघा बरोबर त्या गोलाकारवर आपण लास्टपर्यंत इथे कटिंग करून घेतली. ठीक आहे. आता हा पार्ट मी साईडला ठेवते आणि बघा जी मार्किंग केलेली होती एक्झॅक्टली बरोबर त्यावरच आपण इथे कटिंग करून घेतली. मी पुन्हा सांगते आतला जो काही पार्ट आहे आपला कर्व आहे तर तो आपला फिटिंगचा कर्व आहे. ठीक आहे. तर बघा मग जो काही खालचा पार्ट होता तर त्याची आपली परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे आणि आता आपल्याला कटिंग करायची आहे नेफा पट्टीची. तर त्याचं कॅल्क्युलेशन तर मी याआधी ऑलरेडी बोर्डवर तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर त्यासाठी आता मी थोडासा म्हणजे सलवारची कटिंग केल्यानंतर जो काही कपडा उरलेला आहे तर तो घेते आणि तो आपल्याला डबल फोल्ड लागणार आहे. तर बघा मग मी इथे डबल फोल्ड घडी घालून घेतली आणि त्यानंतर आता आपल्याला जे काही आडवं होतं नेफापट्टीसाठी तर ते 22 इंच होतं. तर ते आपल्याला व्यवस्थित पुरतं आहे का? हो पुरतं आहे. ॲक्च्युली बघा इथं चुकून 4 पदरी झाले, मी हे 2 पदर बाजूला काढते आणि फक्त इथे 2 पदरच घेतलेला आहे. तर बघा मग लक्षात राहू द्या नेफापट्टीसाठी डबल फोल्ड कपडा लागतो आणि खालच्या सलवारच्या आपल्या कटिंगसाठी 4 पदरी. ठीक आहे. तर बघा 22ची मार्किंग केली आणि उभी आता मी इथे 9 इंचाची मार्किंग करून घेते. तिथून पुन्हा 22ची मार्किंग आपण करून घेऊयात
आणि बरोबर पुन्हा त्याच लेवलमध्ये 9 इंचाची सुद्धा मार्किंग करूयात, म्हणजे आपला नेफा तिरका वगैरे जायला नको. त्यासाठी मग हा बॉक्स व्यवस्थित सरळ येणं खूप गरजेचं आहे. नाही तर जर का तिरकी झाली तर आपली सलवारसुद्धा तिरकी होऊ शकते आणि मग आपल्याला ती फिटिंगला व्यवस्थित बसणार नाही, जरा कम्फर्टेबल वाटत नाही ती. सो त्यामुळे मग व्यवस्थित चारी बाजूनी 22 आणि 9-9ची मी इथे मार्किंग करून घेतली आणि आता पट्टीच्या सहाय्याने तो बॉक्स इथे मी ड्रॉ करून घेते. बघा इथून एक लाईन ड्रॉ केलेली आहे. ॲक्च्युली सेंटरला सुद्धा एक ठिकाणी 9ला मार्किंग करते, म्हणजे मग सरळ बॉक्स काढणं आपल्याला जरा ते सोपं जाईल. इथून बघा मी इथपर्यंत ड्रॉ केलेला आहे आणि तिथून पुन्हा कंटिन्यू इथपर्यंत. तर फायनली आपला हा बॉक्स इथे ड्रॉ झालेला आहे. तर आता ही जी काही मार्किंग केलेली आहे ते एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करायची आहे. इथे कुठेही काहीही एक्स्ट्रा ॲड करायचं नाही आहे, कारण की ऑलरेडी कॅल्क्युलेशन करतच आपण इथे मार्किंग केलेली आहे. काय मार्जिन वगैरे ॲड करायचं होतं तर ते सगळं आपल्या ह्या फायनल जी काही मार्किंग आहे यामध्ये ॲडच होतं. ठीक आहे, किंचित मी पाव एक्स्ट्रा घेतलं. ठीक आहे, तर बघा आता ही नेफाची कटिंग झाली. ॲक्च्युली इथून जॉईंट आहे तर ते दोन्ही पार्ट आपल्याला सेपरेट हवे आहे, त्यामुळे मग मी खालच्या साईडने इथे कटिंग करून घेते. जर का तुमचा भाग ऑलरेडी सेपरेट असेल तर काही प्रॉब्लेम नाही, इथे जॉईंट होता म्हणून मी कट केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कटच केलं पाहिजे असं काही नाही, कन्फ्यूज होऊ नका छोट्या छोट्या गोष्टींसाठी. तर बघा मग फायनली नेफा पट्टीची आपली इथे कटिंग झालेली आहे. तर बघा मग नेफा आणि खालचा जो काही आपला सलवारचा पार्ट आहे तर ह्या दोन्हींची आपली फायनली एकदम परफेक्ट अशी कटिंग करून झालेली आहे. आणि मी तुम्हाला सलवारसाठी कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं, कशा पद्धतीने सीट घेर, नेफा पट्टी, पूर्ण उंचीतून नेफासाठी कसं वजा करायचं, कसं काय ॲड करायचं, तर हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. कॅल्क्युलेशनसुद्धा मी तुम्हाला बोर्डवर अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो बघा मग फायनली परफेक्ट अशी आपली साधी सलवारची कटिंग झालेली आहे. आय होप सो तुम्हाला कॅल्क्युलेशन वगैरे सगळं लक्षात आलं असेल. असंही मी तुम्हाला संपूर्ण कटिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे. सो मी ज्या पद्धतीने कटिंग वगैरे केले, ज्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या तर त्या तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायच्या आहे. कॅल्क्युलेशनसाठी काही फॉर्म्युले दिलेले आहेत तर ते सुद्धा लिहून ठेवून व्यवस्थित असं ब्रॅकेट करून ठेवायचं, जेणेकरून कुठलंही माप जर असलं तरी सुद्धा आपल्याला ते कॅल्क्युलेशन तो फॉर्म्युला फॉलो करून परफेक्ट अशी मार्किंग कटिंग करता यावी साधी सलवारची. यासाठी नेफा कसा कट करायचा त्याचं कॅल्क्युलेशन हे सुद्धा इन डिटेल सांगितलेलं आहे. सो तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा महत्त्वाचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.